आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ह्या 3 वर्षातल्या काही गोड गोड आठवणी आणि काही गमती जमती आम्हाला जरा शेअर करा. मी विराजसला भेटले ते 2010-11 मध्ये वगैरे आणि पुण्यातलं नाटकाचं वातावरण आणि नुकतंच त्यांनी थिएटर ऑन एंटरटेनमेंटची संस्थेची नाटकाच्या स्थापना केली होती आणि तो पण म्हणजे आता विचार करून मला असं वाटतं की तो पण तेव्हा लहानच होता खूप, पण मी त्याच्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान असल्यामुळे म्हणजे नुकतीच 10वी झाली होती. नुकतीच 10वी आणि असं तिची माझी नुकतीच 10वी झाली होती आणि मस्त असे तेलकट केस असे मधून भांग वेण्या बिण्या अशा सगळ्या ह्याच्यामध्ये माझी आई आधी नाटकाच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये माझ्याबरोबर यायची लहानपणापासून, त्यामुळे ती सगळ्यांना रांगोळेबाई म्हणून माहीत होती. म्हणजे मास्तरीणबाईचं माझं जे कॅरेक्टर झालं ते तिला खूप आवडलं कारण ती ॲक्च्युली रांगोळेबाई म्हणून सगळ्यांना माहीत होती. हां, तर असं झालं की रांगोळेबाईंच्या मुलीला आपण आपल्या नाटकात घेऊया, कास्ट करूया असं विराजच्या डोक्यात आलं. म्हणजे तिच्या आईशी आमची आधी दोस्ती होती. हां, आणि तिच्याशी नंतर झाली. झाली दमाने, हां, घरीच झाली. तर त्यामुळे मग कास्टिंग झालं आणि मी गेले तर तेव्हा मला अजूनही आठवत आहे असं एकदम असा डिरेक्टर अरे नाही अरे आयुष्यभर हा किस्सा सांगते मला कधीही आठवत नाही असं म्हणजे काही तू घडलेलं. लहान आहेस आणि मी वगैरे असं. मी 18 वर्षांचा होतो असं कसं मी बघा मी तुझं हा चल वगैरे असं मी पण नाही. मला तसं वाटायचं तेव्हा आणि त्यामुळे मला मला सांगू का, त्यांनी किती अडवलं ना, तू तुझी खदखद काढ, हो येस कारण 3 वर्ष झाली आहेत. तू बोल, तू बोल. हाच तो मंच. 3 वर्षामध्ये खूप काही असतं. मला विचार, माझ्याकडे 3 महिन्यातच किती साचलं होतं. थांब वेगळा एपिसोड करू. हा मग तर तेव्हा मला तसं वाटायचं, पण त्यानंतर हळूहळू आम्ही एकत्र काम करायला लागलो. मग त्याला पण असं कळू लागलं की बाबा एवढी पण लहान नाही आहे ही, म्हणजे थोडीशी अक्कल आहे, थोडंसं कळतं हिला. आणि मग असं झाल्यानंतर आमचा रॅपो वाढला, मैत्री वाढली आणि मग काय आम्हाला मित्रमैत्रिणींनीच सांगितलं की बहुतेक आम्हाला असं वाटतं की तुमचं जुळतं आहे. आणि मग आम्ही विचार केला की अरे हो खरंच की कदाचित आपल्यात आहे काहीतरी. काय मी माझ्या अख्ख्या घरामधला सगळ्यात मोठा भाऊ आहे, त्यामुळे मला लहान भावंड आहेत आणि माझी बहीण जी आहे 4 वर्षांनी लहान ती शिवानीच्या वयाची आहे. त्यामुळे त्या वयात असताना आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा आपल्या बहिणीच्या वयाच्या कोणालाही सिरियसली का घ्यायचं हा मुद्दा काही मला कळत नव्हता. बरोबर. पुढे जसं आम्ही एकमेकांना जास्त ओळखत गेलो, आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये शिवानी सगळ्यात लहान असली तरी करिअरची सुरुवात शिवानीची सगळ्यात आधी झाली होती, कारण तिने तिच्या 12वीतच तिची पहिली झीवरची सिरियल तिला मिळाली, शेजारी शेजारी पक्के शेजारी. आणि त्यामुळे प्रोफेशनली कोणतरी आपल्यातलं मुंबईत शिफ्ट होतं आहे, तिथे आता काम करायला लागलं आहे, अशी पहिली व्यक्ती आमच्या सगळ्यांच्या ओळखीत शिवानी होती. आणि तिने स्वतःवर ज्या पद्धतीने काम केलं, स्वतःला ज्या पद्धतीने डेव्हलप केलं, ग्रुप केलं, ते बघायला माझ्याकडे फ्रंट सीटचं तिकीट होतं. वा. आणि तो अख्खा प्रवास मी बघितला. आणि तिला वाचनाची जी आवड आहे, ती जी पुस्तकं वाचते त्याबद्दल ती जे बोलायची, तिला लिहायला आवडतं ते जे वाचायला ती द्यायची की हे बघणं मी काय म्हणते, त्यातनं ती खरी आमची मैत्री डेव्हलप झाली असं वाटतं. नाही तर नाटकाच्या मला एक साधारण सांग, तिच्या बोलण्यात ना आलं की तू दिग्दर्शक म्हणून थोडा कडक आहेस. ती काय म्हणून कडक आहे? बायको म्हणून, नटी म्हणून, काय म्हणून, कवयित्री म्हणून? नाही ती सगळ्याच बाबतीत कडक आहे, पण कडक आहे कडक असं म्हणायचं. अरे कडक आहे असं होय.